जमीन आमच्या हक्काची. देणार नाही सस्त्यान जमीन देणार नाही. तुम्ही बुलेट ट्रेनला एक वेगळा नाही, समृद्धीला वेगळा नाही आणि अलिबाग कॉरिडॉरला वेगळा नाही, असं कसं चालेल? तर त्याच्यानंतर कठोर पावलं ही घेतली जातील. जमीन आमच्या हक्काची. दादा, तुम्ही काय सांगू शकता या मोर्चाद्वारे सरकारला? आमचं सरकारला इतकंच म्हणणं आहे की आपण जे प्रकल्प या ठिकाणी विकासासाठी राबवताय ते राबवताना इथला मूळ भूमिपुत्र आहे तो नस्तिनाबूत झाला नाही पाहिजे. त्याची पुढची सोय या ठिकाणी त्या प्रकल्पाच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी आहेत, आता तर आमचा मुद्दा शेतकरी संघटनेने घेतलेला आहे की या ठिकाणी आम्हाला जमिनीचा जो भाव आहे तो अगदी कवडीमोल दिला जातोय. आता तुम्ही पाहत असाल तर आमच्या एका बांधवाने व्हिडिओद्वारे सांगितलं होतं की आजूबाजूच्या जर भौगोलिक परिस्थिती पाहिली तर बाजूला ठाणे, इकडे वसई विरार, या बाजूला समृद्धी, आणि हा जो विकास होतोय याच्यामध्ये जमिनीचे भाव कडाडलेले आहेत. आणि असं असताना जर विकासासाठी आमची जागा, एकतर आमचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आमच्या शेतकऱ्यांकडे भात शेती या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी गुंठेवारी शेती पद्धती आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या हिश्श्याला एकरभर सातबारा कोणाच्याच हिश्श्याला नाही. एका घरामध्ये एकरभर सातबारा असेल तर त्याच्यामध्ये अनेक हिस्से होतात बहिणींचे, भावांचे. तर हिश्श्याला 2-4-1 गुंठा जागा येते. मी स्वतः त्या बाधित प्रकल्प, जी बाधित जमीन आहे माझी स्वतःची 2च गुंठे जागा आहे आणि ती जर कायमस्वरूपी गेली तर त्या जमिनीचा मोबदला नाही मिळाला तर ती मुलं माझी पुढे काय करतील? त्याच्यामुळे सरकारने याचा योग्य विचार केला पाहिजे आणि आम्हाला योग्य मोबदला दिला पाहिजे, एवढी साधी आमची मागणी आहे. सर्वप्रथम मी जनतेचा आभार मानतोय की हा निव्वळ 14 गावांचा प्रश्न नाही तर आपल्या भूमिपुत्रांच्या समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून आज बघा, आज 14 गावं इकडं आहेत परंतु आमच्या 6 गावातून पण लोक आली, म्हणजे बऱ्याच पट्ट्यातून लोक आली. का आली? कारण त्यांना माहित आहे, कारण आता जर एक झालो नाही तर आपण खाक होऊ. कारण बघा, आज आपला भूमिपुत्र देशाचा विकास होत असताना शेतकरी भकास कसा होईल याच्याकडे सरकारचं जरी लक्ष असलं परंतु त्याला गालबोट आम्ही लावणार. कारण आम्हाला बघा, आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलोय आणि कायदेशीर मार्गाने उतरलोय. तो हक्क आम्ही घेऊनच राहणार. बोला जय भूमिपुत्र. मी सर्वप्रथम शेतकरी संघटनेला मी धन्यवाद देईल, कारण या समाजासाठी या आंदोलन सुरू केलं हे फार पूर्वी करणे गरजेचं होतं. कारण आमचा समाज हा ठाणे जिल्हा आगरी कुणबी समाजावर पूर्ण जिल्ह्याचं वर्चस्व होतं. पण आज आमच्या समाजाचे जे सुरुवातीचे जे धंदे होते, वीटभट्टी असेल, खदानी असतील, मच्छीमारी असेल, निर्याती व्यवसाय, हे सर्व डब घ्यायला गेले सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे. हा मोर्चा 15 वर्षापूर्वी कोणतरी नेत्यांनी धरून धरायला पाहिजे होता की आज समाज आमचा एक पडला असता. आज थोडा उशिरा का होईना आज या सर्व आमचा भूमिपुत्र तालुक्यातून पूर्ण जिल्ह्यातून आज आम्हाला समर्थन मिळत आहेत. या आमची एकच मागणी आहे की आमच्या शेतकरी बांधवांना, आमच्या ज्या आजोबा पंजोबा, आमच्या वडिलोपार्जी जी जमिनी ठेवलेल्या आहेत, आज जे प्रस्ताव गेले, वडोदरा गेला, समृद्धी हायवे गेली, बुलेट ट्रेन गेली, त्याच्यामध्ये आपण पाहिलं ते शेतकरी अक्षरशः तहसीलदार समोर, प्रांतासमोर दिवसभर बसतात, पण त्याचा मोबदला त्यांना मिळाला नाही. तो मोबदला कोण खातात? शासकीय अधिकारी आणि मध्ये दलाल. तो शेतकऱ्यांपर्यंत तो मोबदला मिळाला नाही. आज जो या संघटनेने आवाज उठवला ते खरोखरच या 14 गावामध्ये जे बाधित आहेत त्या शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळाला पाहिजे, एक रास्त मागणी आहे आणि ती आम्ही घेणारच. तो भाव आम्ही योग्य प्रकारे मिळवणारच, तेव्हा शांत बसणार. आम्ही सर्वजण या मोर्चामध्ये आमच्या तालुक्यातून आले तर सर्व बांधवांचा, मी भूमिपुत्रांना मी धन्यवाद देईन. जय भूमिपुत्र. आमची सरकारकडे हीच मागणी आहे की आम्ही या जमिनीचे मालक आहोत आणि आम्ही ही जमीन सरकारी प्रोजेक्टसाठी देत आहोत, म्हणून आम्हाला योग्य तो भाव मिळावा. आमची एकच मागणी आहे, आम्ही प्रकल्पाला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही, परंतु आम्हाला योग्य ते भाव मिळावा. बुलेट ट्रेनच्या धर्तीवर आम्हाला त्याच प्रकारे भाव मिळावा हीच आमची सरकारला विनंती आहे. आपण आपल्या जमिनीसाठी हक्काने लढायचं आहे, कारण की आपल्या जमिनीला काहीच भाव नाहीये. आपण आता आपली करणारी शेती, जी आपण शेती करतो ते शेतीचं पण आपण एकदा जमीन दिली का तिथं आपल्याला काहीच उत्पन्न होत नाही. मग आपण आपल्या हक्कासाठी लढायचं आहे, आपण त्याचा पुरेपूर मोबदला मागायचा आहे. आपण आंदोलन करण्यापेक्षा आपण जेव्हा आपली मागणी सरकार मान्य करत नसेल तर आंदोलन ह्या कमी याच्यात नाही तर लाखो संख्येने लोक यायला पाहिजेत. गावातून आज 1-2 लोक आली तर ते आंदोलन होत नाही, पण संपूर्ण गाव जेव्हा येतो ना तेव्हा सरकारला आपल्या पुढे हात जोडावे लागतात आणि तो आपल्या मागण्या पूर्ण करतो. आम्हाला सरकारकडनं हीच मागणी आहे की आमची जमीन हक्काची आम्हाला मिळावीच.
पाहिजे 14 गावातली माणसं आम्ही जमावत इथे शेतकरी संघटना माध्यमातून आज हा मोर्चा निघालेला आहे. हा मोर्चा खरं शेतकऱ्यांचा म्हणजे अन्यायासाठी जमलेला आहे. न्याय आम्हाला पाहिजे. आज जमीन आमची काडी मोलावर आमची तुम्ही लोक सरकार आम्हाला भाव देतोय, तो भाव आम्हाला नकोय, मान्य नाहीये. तर आम्हाला तो चांगला भाव मिळावा हीच आमची अपेक्षा आहे सरकारला. बस धन्यवाद. आमच्या जमिनी आहेत लोकांच्या, बरोबर आहे. जो 7-8 वर्षापूर्वी जो बुलेट ट्रेनला भाव दिला त्याच्यापेक्षा तुम्ही अर्धा पण देत नाही शेतकऱ्यांना, बरोबर आहे का दादा? अरे उलटा डबल झाला पाहिजे भाव. तर तुम्ही ते भाव जो 8 वर्ष अगोदर दिलेला त्याचा अर्धा भाव करता, बरोबर. म्हणजे तुम्हाला काय करायचंय काय नेमकं तेच कळत नाही. आणि वाढवायला सांगला तर चुटूर मुटूर 2-3 लाख रुपये वाढवतात. दादा योग्य नाही ना. जर आता समजा आपल्या सरकारने आपला ऐकला नाही तर पुढचा काय भूमिका असेल आपली? आता हे सरकारला आपण निवेदन देणार आहे. जर सरकार याच्यावर हल्ला नाही किंवा कलेक्टर साहेबांनी याची दखल घेतली नाही तर त्याच्यानंतर कठोर पावलं ही घेतली जातील आणि ती एकदम कठोर असतील. मग आमची लोक काय आता ठाण्यापासून जवळ असलेली गावं आहेत सगळे, बरोबर आहे का नाही? डेव्हलपमेंट इथंच राहिलेलं आहे. आता या डेव्हलप होणाऱ्या जागेमध्ये जर तुम्ही सरकार आमच्या जागा घेता, लोकांच्या जागा घेता, तर त्यांना न्याय हक्क भेटला पाहिजे का नाही? योग्य तो मोबदला भेटला पाहिजे. आता या जे प्रकल्प आहे अलिबाग कोरडे ते 14 गावं गेलेली आहेत. ही भिवंडी तालुक्यातली ही सगळे गावातली लोक आहेत, कारण की सगळ्या गावांना याचा त्रास आहे. आणि आजूबाजूची परिसरातली सर्व जे भूमिपुत्र आहेत ते याला समर्थन देत आहेत सगळे. बरोबर. या आता तुमच्या मागे एवढे लोक जमा झालेले आहे, या लोकांना काय सांगू शकतात? एवढंच सांगू इच्छितो की बघा, आज माझी जमीन गेली नसली तरी शेतकऱ्यांना आपल्याला समर्थन द्यायचं आहे, कारण की उद्या आपली जमीन जाणार आहे तेव्हा ते आपले समर्थन देतात. आणि आपली एकजूट असली ना सगळे आंदोलन यशस्वी होतात आणि सगळे हक्क आपल्याला मिळतात. जर एकी नसली ना तर काहीच भेटणार नाही. मग जे ते देतील, जे भीक देतील ते घ्यायची आपण, अशी परिस्थिती आहे. या जमिनी वडिलोपार्जित जमिनी आहेत. आता ह्या जो विभाग बघितला, अंजूर, अलिंगर, सुरई, भरुडी, ह्या पूर्ण विभागात वेगवेगळे उपक्रम, म्हणजे आता हा हायवे गेलाय, पाईपलाईन गेली, बुलेट ट्रेन गेली, विरार अलिबाग गेला, असे सगळे प्रोजेक्ट जर केले तर जमिनी कुठे राहतील? म्हणजे आपण म्हणजे जमीन आपली राहणारच नाही, भूमिहीन हो आपण. वास्तविक एकाच गावात एवढे प्रोजेक्ट टाकणे चुकीचंच आहे. शासनाचे हे निर्णयच चुकीचं आहे. त्यातल्या त्यात असं झालंय की बुलेट ट्रेनला जो रक्कम दिली त्या रकमेच्या कमी प्रमाणात मोबदला मिळतोय. म्हणजे हे किती वाईट आहे, बरोबर. म्हणजे हे पूर्णतः चुकीचं असल्यामुळे हा जो मोर्चा जो आमच्या संघटनेने काढलाय, शेतकरी संघटनेने, या मोर्चाला लोकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे आणि 100% सक्सेस होईल. आणि शासनाला ह्या सर्व जनतेसमोर नमायलाच लागेल. दादा इथे सगळे जमलेल्या जनतेला, तमाम जनतेला, इथे 14 गावगटातले लोक जमलेले आहेत, या लोकांना काय संदेश देऊ शकता तुम्ही? नाही, ह्या लोकांना हेच सांगेल की ही एकी अशीच ठेवा. एकीचं बळ हे ना, एकीचं बळ आता दिल्लीला दिसून आलं. एकीशिवाय काहीच नाहीये. आपण एकटा माणूस काही करू शकत नाही. जेव्हा एक लाकडाची मोळी बांधली जाते तेव्हा ती सहज तुटत नाही. आणि ही एकी असेल ना, आपण स्थानिक असताना आपली एकी नाही, एकी नसल्यामुळे हे सगळं हे चित्र विचित्र झालेलं आहे. त्याच्यामुळे सर्व समाज बांधवांनी एक होणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. धन्यवाद दादा. ताई, आता इथे जमलेल्या महिला वर्गांना काय संदेश देऊ शकता तुम्ही? मी नेहमीच सांगते की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. आणि आज या मोठ्या संख्येने महिला इथे जमलेल्या आहेत. त्या कशासाठी जमलेल्या आहेत? एवढ्या वर्षानुवर्ष त्यांनी जमिनीत कसलेल्या आहेत, त्या जमिनीत लागवड केलेली आहे आणि त्यांना जमिनीचं महत्त्व सर्वात जास्त माहिती आहे. आणि जो मोबदला आज आपल्याला मिळणार आहे उद्या भविष्यात, त्या मोबदल्यामध्ये आपण 1 इंच सुद्धा जागा विकत घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा लढा यशस्वी करणे हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. अलिबाग विरार कॉरिडॉर जो चाललेला आहे याच्या जी 14 गाव प्रकल्पबाधित झालेले आहेत, या 14 गावांचा जो विषय आहे की एका बाजूला बुलेट ट्रेनला वेगळा न्याय, एका बाजूला समृद्धीला वेगळा न्याय आणि एका बाजूला अलिबाग विरार कॉरिडॉरला वेगळा न्याय. जर बुलेट ट्रेन समृद्धीला 100 रुपये भाव दिला आणि आम्हाला 40 रुपये भाव, आणि आपण पाहिलं यासाठी विशेष एक गोष्ट लक्षात आणून देतो, एकच सर्वे नंबर केवणीमधून, दिव्यामधून, केवणीमधून एकच सर्वे नंबर बुलेट ट्रेन गेलेली आहे 100 रुपये भाव, आणि त्याच सर्वे नंबरमधून अलिबाग विरार कॉरिडॉर चालले 40 रुपये भाव. तर हा कुठला न्याय आहे? आणि म्हणून सगळ्यांना समान हक्क मिळावा, समान न्याय मिळावा, त्याच्यासाठी हे 14 गाव प्रकल्प बाधित शेतकरी कृती समितीच्या वतीनं आजचं हे आंदोलन आहे.
मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय पुढची स्टेप काय? नाही, मागण्या आमच्या पूर्ण होणार आणि त्या कराव्याच लागणार. कारण शासन एकाच याच्यात दोन निर्णय कसं घेऊ शकतं हे तर मला सांगा ना. का तुम्ही बुलेट ट्रेनला एक वेगळ्या नाही, समृद्धीला वेगळ्या नाही आणि अलिबाग वेगळ्या कॉरिडॉरला वेगळ्या नाही, असं कसं चालेल? आजचं हे 14 गावांच्या वतीनं आंदोलन आहे, पुढच्या वेळेस 140 गावं आंदोलन करतील. जर असं तुम्ही स्थानिकांवर अन्याय करायला लागले, मुंबई ठाणा आपण पाहत असाल त्या झोपड्या 95च्या अधिकृत, 2000च्या अधिकृत, आता 2011 पर्यंत अधिकृत, कुठलं काय काय त्यांना काय काय दिलं जातं. आणि आम्ही तर स्थानिक आहोत ना, आम्ही स्थानिक आहोत. आमच्या जीवावर हे ठाणा, नवी मुंबई उभी राहिले आणि आम्हाला न्याय मिळत नसेल ना तर आम्ही तो न्याय घेऊ. तुम्ही चिंता नका करू, तुम्ही बघाल. मी ठाण्यावरून आलोय. तसं बघायला गेलो तर या विषयाशी म्हणजे आमचा थेट संबंध नाहीये, बरोबर. पण आमचे जे भूमिपुत्र बांधव आहेत, जे त्यांच्या न्याय हक्कांसाठी भांडत आहेत आणि आमचा संबंध ठाणेकरांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि तो पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. नक्की दादा, कारण जोपर्यंत आपण आपल्या शेतकरी बांधवांना सपोर्ट करत नाही तोपर्यंत एकी दिसत नाही, हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. बरोबर. आता या मोर्चाला जमलेल्या लोक 14 गावगटातले यांना काय संदेश देऊ शकता तुम्ही? नाही, कसं आहे की जिथे जिथे एकजूट झालेली आहे. आता यापूर्वी सुद्धा आपण जर आपला इतिहास बघितला, आपल्या समाजाचा इतिहास बघितला, ज्या ज्या वेळेस आपल्या नेत्यांनी आपल्या समाज बांधवांना एकवटलेलं आहे तर तेव्हा इतिहास घडलेला आहे आणि हे इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही याचं मी तुम्हाला नक्कीच खात्रीलायक तुम्हाला सांगतो. मी विरार अलिबाग कॉरिडॉर या प्रकल्पासाठी ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील 100हून अधिक गावांच्या हजारो हेक्टर जमिनी संपादित केल्या जात आहेत आणि या जमिनी संपादित केल्या जात असताना तिथल्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी जाणार आहेत त्या शेतकऱ्यांना योग्य तो पारदर्शक मोबदला दिला गेला पाहिजे. या मागणीसाठी आज शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे आणि या आंदोलनामध्ये सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील, सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, महिला असतील, मोठ्या संख्येने एकजुटीने या मोर्चासाठी सहभागी झालेले आहेत. आणि ही जी जमीन आहे ही आमच्या बापाची आहे, आमच्या हक्काची आहे. त्याच्यामुळे ह्या जमिनीवर सरकारच्या अन्यायाचा नांगर आम्ही फिरवू देणार नाही आहोत. आमच्या शेतकऱ्यांना योग्य तो पारदर्शक मोबदला दिला गेला पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि ज्यावेळेस एखादा समाज, भूमिपुत्र संघटित होऊन संघर्ष करतात याचं उदाहरण, त्या लढ्याला यश येतं याचं उदाहरण म्हणजे जंतर मंतर येथील आंदोलनाला आलेलं यश. त्याच्यामुळे हे संघटन, हा संघर्ष या लढ्याला नक्कीच यश मिळवून देईल. आणि तसेच ज्यांनी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी लढाई दिली असे आमच्या सर्वांचे आधारस्तंभ स्वर्गीय दिबा पाटील साहेबांपासून प्रेरणा घेऊन आजचा हा लढा आम्ही उभारलेला आहे आणि आजच्या या लढ्याला, या संघर्षाला नक्कीच यश येईल असं मला वाटतं. मोर्चाबद्दल म्हणजे आमच्या इकडचे स्थानिक लोकांचा मोर्चा हा, यातून जास्तीत जास्त महिला आले कला तर जमीन आमच्या बापाची आहे, ती कोणत्या हक्काची नाही. एक सांगतो, देणार नाही, सस्त्यान जमीन देणार नाही. मोर्चाबद्दल सगळ्यात पहिला या भूमिपुत्रांच्या एकजुटीचा विजय व्हायलाच पाहिजे. पहिली गोष्ट, प्रकल्प येणं ही सगळ्यात मोठी गोष्ट, चांगली गोष्ट, पण या प्रकल्पाचा सगळ्यांना मोबदला, योग्य तो मोबदला भेटला पाहिजे, तेच आपल्याला त्याचा फायदा होईल. नाही तर हे प्रकल्प येऊन काही फायदा नाही. नक्कीच हा मोर्चा आपल्या आगरी समाजाच्या आस्थेच आहे, आपल्या आगरी समाजाच्या लोकांसाठी आहे आणि हा जो मोर्चा करले दिबा पाटील साहेबांच्या एक आपल्याला त्यांच्यापासून मिळालेली प्रेरणा आहे. जी प्रेरणा आपली आगरी समाजाचे थोर नेते आहेत, मोठे मोठे नेते आहेत, तसे बालेमामा साहेब आहे, यांच्या अंडरमध्ये यांच्या हा नेतृत्वात हा मोर्चा होते. आणि खरोखर या 14 गावाच्या लोकांसाठी जे आंदोलन आहे, या आंदोलनासाठी आपल्या सर्व आगरी बांधवांनी, कुणबी बांधवांनी, सर्व लोकांनी, आगरी कोली सर्व समाजाचे असतील आपले, त्यांनी भरघोस असा सहकार्य दिलेला आहे आणि त्या आजच्या माध्यमातून दिसतच आहे. आणि हा लढा नक्कीच आपला यशस्वी होईल एवढीच मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. काक्रोच सारखं आम्हाला करायला लावू नका. बरोबर. जे काय दोन भावामध्ये भांडणं नका लावू. शांततेने आम्ही चाललोय, शांततेने आमचा प्रश्न सोडवावा. ही जनभावना आहे, जन आक्रोश आहे, त्याचा विचार सरकारला करावाच लागेल. मागच्या आठवड्यातला आपण जंतर मंतरचा अनुभव आपण घेतलेलाच आहे, अतिशय वाईट अनुभव आहे. तसंच हा विरार अलिबाग कॉरिडॉरचा जो विषय आहे तो अतिशय ज्वलंत आहे आणि स्थानिक लोकांना भूमिहीन करून कायमस्वरूपी त्यांच्या जमिनी आपण जर घेत आहोत तर त्याचा योग्य असा मोबदला मागण्याचा आणि मिळवण्याचा न्याय अधिकार हा त्या स्थानिक भूमिपुत्रांना आहे. योग्य नाही, तुम्ही मागील भागात समृद्धी प्रकल्प पूर्ण झाला, त्याचा यथायोग्य तुम्ही मोबदला दिलात म्हणून तो वेळेत पूर्ण झाला आणि तो
माननीय मुख्यमंत्र्यांचा, माननीय सरकारचा तो एक ड्रीम प्रोजेक्ट होता, तो पूर्ण झाला. तसंच तेवढंच महत्व या अलिबाग विरार कॉरिडॉरला देऊन आणि अतिशय हा आर्थिकदृष्ट्या किंवा भौगोलिकदृष्ट्या आणि औद्योगिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा असा प्रकल्प आहे. किंबहुना मी तर असं एक पाऊल पुढे जाऊन म्हणेन की समृद्धी मार्गाच्या पेक्षा अतिशय महत्वाचा हा विरार अलिबाग कॉरिडॉर आमच्या सर्व भूमिपुत्रांसाठी महत्वाचा आहे. तेवढे त्याचं गांभीर्य सरकारने घेऊन स्थानिक भूमिपुत्रांचा विचार करून त्यांना योग्य असा मोबदला द्यावा. काही आमची वावगी मागणी नाहीये की आम्हाला योग्य समृद्धी मार्गाला जो तुम्ही मोबदला दिला, ज्या परिमाण तुम्ही लावले तेच परिमाण लावून आम्हाला योग्य असा मोबदला द्या. कारण आम्हाला या थोड्या जमिनी उरलेल्या त्या सुद्धा शासन घेतोय. आम्ही शासनाला पूर्ण सहकार्य करतोय, पण आमची मागणी जी आहे ती योग्य अशा मोबदल्याची मागणी आहे. तेवढी मागणी आमची मान्य करावी, हीच आमची शासन दरबारी मागणी आहे. खरं तर मनीष दादा सारखे लोकप्रतिनिधी आपल्या बरोबर आण आणि सामान्य लोक पण आण, याचा अर्थ आपण अर्धा लढा जिंकलेला आणि म्हणजे बाळामामा आहेत पुढे. खासदार चालत निघलेला गावा बघले का आपण भिवंडीन? बरोबर. आयुष्यात मी बघला नव्हता की खासदार चालत चालले. तर म्हणजे भूमिपुत्रांची आनंदाची गोष्ट आहे की आपला खासदार असल्यावर काय होते हे आता भूमिपुत्रांना बघायला भेटलेला. योगायोगाने देव योगाने वारी झालेली आहे. ही आता आमच्या भूमिपुत्रांची वारी चाललेली आहे. तर आम्हाला विठ्ठल पांडुरंग पाहावा आणि आमचा योग्य भाव, आमचा भाव विठ्ठलावर, तर विठ्ठलांनी पण आम्हाला योग्य भाव द्यावा, एवढंच आमची मागणी आहे. विठ्ठलजी आज शेतकरी संघटनेतर्फे हा फक्त शेतकरी संघटना नाही तर 14 गावांचा हा मोर्चा आहे. आणि हा मोर्चा याच्यासाठी आहे का आपले भूमिपुत्रांना न्याय भेटला पाहिजे. कारण जामच कमी भाव, ऍक्च्युली जो बुलेट ट्रेनला भाव होता त्याच्यापेक्षा पण कमी भाव देताना जमिनीला ना त्या एक म्हणजे योग्य नाही. याच्यापेक्षा जास्त भाव आणि जास्त सुविधा आम्हाला भूमिपुत्रांना भेटल्या पाहिजे. तसंच नोकऱ्या पण सरकारी याच्यात भेटल्या पाहिजे. जे प्रकल्प बाधित असतील त्यांना त्या अनेक मागण्या आहेत त्या सरकारने पुऱ्या कराव्या. इकडे तिकडे फालतू पैसा खर्च करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे की भूमिपुत्रांना जो योग्य तो भाव द्या. इकडे तिकडे तुम्ही फालतू पैसा खर्च करता, ही योजना करता ती योजना करता. मला त्याचा विरोध नाही, करा, किती योजना करायच्या करा, पण भूमिपुत्रांच्या या जमिनी या कायमच्या जाणार आहेत ना. आता ते मित्र तुम्हाला माहित आहे हे जमिनीनं काय भाव, कारण आपले मुंबई ना ठाण्या येथील जमिनीनं काय भाव ते आपल्याला माहिती ना महत्व. आणि काय एक शोकांतिका अशी की जमिनीचा पैसा हे ज्यांचं नाटक आहे त्यांनाच जमिनीच्या पैशासाठी आंदोलन करावं लागतं. 100% खरोखर आमच्या सरकारनं जमिनीचा पैसा आम्ही नाटक केले ना, आम्हालाच आंदोलन करायला लागते ना. सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्या पुऱ्या कराव्या, नाही तर आम्ही काही थोपाजू नाही. या आम्ही डायरेक्ट म्हणजे सांगत आहोत. कारण का प्रत्येक वेळेला ना अजून एक म्हणजे ही एक डायरेक्ट मीडियासमोर म्हणतो का तिथे जो पेमेंट आहे ना, पेमेंट तो देवाला पण शेतकऱ्यांना 4% 5% दिल्याशिवाय पेमेंट भेटे ना, ही हकीकत. तुम्हाला बोलत करप्शन. हा, तर त्या गोष्टी पण होता कामा नाही. क्लिअर कट पेमेंट शेतकऱ्यांना भेटला पाहिजे आणि त्यांना टक्केवारी मध्ये लखरोतान म्हणजे रजिस्टर मारासाठी लखरोतान, त्यांना पेमेंटसाठी लखरोतान, त्या गोष्टी होता कामा नाही ना. अजून एक मी गोष्ट सांगतो का आता नकली सावकार आमचे म्हणजे गावात आता असे उभे केल्याने काय ज्यांचा काही संबंध नाही जमिनीशी, त्यांना उभं करून त्यांच्या नावाचं सातबार म्हणजे सातबार त्यांना अनलिगल प्रकारे त्यांची नावं घुसवल्यान कोणासाठी तर पैशासाठी. तर त्या गोष्टी कुठेतरी चुकीच्या आहेत. त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे ना, त्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे. कारण नकली सावकार त्यांना जमिनीचा काही संबंध नाही तर ती लोक पेमेंट घेतात. बुलेट ट्रेन मध्ये त्या लोकांनी घेतलंय ना, इथे पण घ्यायचा ते प्रयत्न करतीलच. तर माझी विनंती आहे की त्यांची चौकशी व्हावी. ज्याला जो पेमेंट तुम्ही द्याल त्याला जमीन माहीत आहे का नाही, बरोबर आहे. नक्की त्याला ती जमीन माहित आहे का नाही ती तुम्ही बघून घ्या. त्यांना त्या जमिनीवर न्या, तर त्याला पेमेंट द्या. नाही तर पेमेंट तुम्ही देऊ नका, भलते चालते. लोकांचं जाम नुकसान जसं बोला तुम्हाला, लोकांचं म्हणजे मेन जो आयुष्यभर कसं त्याला काही भेटे नाही ना. भलता चालतं कोणी पण उभा करता बावला, ते ना कोणचा हात आहे काही माहित नाही, त्यांना पैसे देतात ना. त्यांचं लगेच सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांच्या पडापट लगेच त्यांना पेमेंट वगैरे निघून ना. शेतकरी बिचाराला फेऱ्या मारून थकते. त्याचा अजून बुलेट ट्रेनचा अजून पैसे अजून काही बहुतेक शेतकऱ्यांना भेटले नाही, त्यांना कब्जाचे भेटले नाही, याच्या नाही ते भेटायला पाहिजे ना. खरोखर ही एक शेतकरी संघटनेने जो पुढाकार घेतले त्यांना आमचं पूर्ण समर्थन ना. लोकांना पण सांगतो असंच एकजूट राहा. धन्यवाद. जय दिवा, जय किराय. मला एवढंच बोलायचं आहे का आम्ही आमच्या हक्कासाठी चाललोय. आज इथे 14 गाव उतरलेत, 140 गाव उतरायची
सरकारने वाट बघू नये. बरोबर. आज बुलेट ट्रेनला वेगळा भाव, समृद्धी महामार्गाला वेगळा भाव, नाच कॉरिडॉरला वेगळा भाव का? बरोबर. या प्रश्नाचं उत्तर सरकारने आम्हाला द्यावं. शांततेने मोर्चा चाललेला आहे. सरकारने आमच्या शांततेचा अंत बघू नये. आम्हाला दुसरं काय बोलायचं नाही आहे जास्त. शांततेने मोर्चा जसा कलेक्टरने आम्हाला आदेश दिले त्या हिशोबाने आम्ही व्यवस्थित मोर्चा शांत पद्धतीने चालू आहे. फक्त एवढंच बोलायचं आहे का आज 14 गाव उतरल्यात. जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर 140 गाव उतरतील. बघा, भूमिपुत्रांसाठी जेव्हापासून गाणी सुरुवात केली तर आजपर्यंत भूमिपुत्राच्या ज्या हृदयाला हाक देणारी गाणी मी काढत आलेलो आहे. म्हणून मी गायलेलं गाणं बऱ्याच वर्षापूर्वीचं, आगरी कोल्याना माझे बंधवाना जो कोणी नडल त्यांचा वाटोला वेल. म्हणून लवकरच या भूमिपुत्रांची शेतकऱ्यांची साथ तुम्ही ऐका आणि योग्य तो न्याय द्या एवढीच विनंती करतो सरकारला. या लोकांचे जे खेळ चालू आहेत, एका जमिनीला दुसरा भाव, दुसऱ्या जमिनीला दुसरा भाव, हा आगरी कोळी आदिवासी समाजांचा छळ चालू आहे. तुम्ही जर भूसंपादन करता तर सर्व समान रेट असावा. आमच्या या आंदोलनाला पूर्ण सपोर्ट आहे. तसंच ठाणे महापालिका क्षेत्रात ज्याही जमिनी महापालिका ॲक्वायर करते त्याच्याबद्दल आमची अशी मागणी असेल की भूसंपादन 2013 या कायद्याची अंमलबजावणी करावी. TDR वगैरे आम्हाला काही नको. आणि वारंवार सरकारला हीच विनंती आहे, जे हे जी शहरं घडली मुंबई ठाणे, हे आम्ही आगरी कोळी भूमिपुत्रांनी घडवली, तर त्यांच्यावर अन्याय होऊ नये. भूमिपुत्रांचा मोर्चा ज्या जमिनी आम्ही वडिलोपार्जित कसल्या आमच्या आजोबांनी त्या आमच्यासाठी राखून ठेवलेल्या आहे, त्याच जमिनी यांना कवडे मोल भावात पाहिजे, हे आम्ही शक्य होऊ देणार नाही. आमचा जो एल्गार आहे हा जोपर्यंत न्याय भेटत नाही, आम्हाला जोपर्यंत भाव भेटत नाही तोपर्यंत असा चालू राहील आणि याच्या पुढेही चालू राहील. माझी सगळ्यात जास्त जमीन चालली असं मला वाटतं, कारण माझी जागा चालली फक्त 2 गुंठे असं तुम्हाला जर वाटत असेल, परंतु त्या जागेवर माझ्या मुलाचं मी शिक्षण केलेलं आहे. मी स्वतः पाया उभा राहिलेला आहे. आज मी पूर्ण माझा संसार फक्त त्या 2 गुंठ जागेवर माझा एक धंदा आहे, सर्व्हिस सेंटर आहे, तिथं चाललेलं. परंतु शासनाने 7/12 आणि पोझिशनवाला ह्याच्यामध्ये भेदभाव ठेवला नाही. फक्त पोझिशनवाल्याला काहीच देत नाही असं त्यावेळी गृहीत धरलेलं आहे आणि पूर्ण अमाऊंट ही 7/12 मालकाच्या नावावर जात आहे. तर तिथं काही तर दखल घ्यावी द्यावी ना, आम्हाला आमच्या मुलांना किंवा आम्हाला नोकरीसाठी काहीतरी पुढे वाटचाल करून द्यावी. आमची ही पण मागणी आहे. म्हणून तुम्ही जरा पोझिशनचा विचार केला पाहिजे, अशी पण एक मागणी आहे.